नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा टोप गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। मी एक पळी टाकणार आहे आणि गरम होऊन देणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 तेजपत्ते आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मीडियम आकाराचे 3 कांदे मी बारीक करून घेतलेले आहेत। आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त कांदा जरी टाकला तरी चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। गॅस आहे मीडियम। छोटा अर्धा चमचा टाकायची हळद, मस्त असं मिक्स करून घेऊया। घरची हळद आहे, हळदीच्या पण मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। त्यात बाकीचं साहित्य टाकून घेऊया। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। 1 चमचा भरून बघा गच्च आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीरची देठ, अशा हा आकाराचा चमचा आणि ह्याच आकाराचा चमच्यानं 4 चमचे मी कांदा कापलेला घेतला होता। भाजून घेते चांगलं। पेस्ट टाकल्यानंतर पण मी चांगलं परतून घेतलेलं आहे। मीडियम आकाराचे 2 टोमॅटो मी बारीक केले होते। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे असं भरून घेतलेलं आहे आणि हे चॉपरला केलेलं आहे। टोमॅटोचं पेस्ट नाही केलेलं, एकदम बारीक आहे। आता ह्याला सुद्धा 1 मिनिटभर मी परतून घेते। टोमॅटो पेस्ट टाकल्यानंतर पण मी 1 मिनिटभर चांगलं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता हे सुक्कं खोबरं अशा पद्धतीत बारीक केलेलं आहे। 2.5 चमचे टाकणारे 1.25 किलोसाठी अशा आकाराचा चमचा आहे। सेम चमच्याने सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता हे पण मी 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक। छोटा अर्धा चमचा जिरेपूड, त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। छोटा 1 चमचा धने पावडर, 1 चमचा भरून गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा मिक्स करून घेते चांगलं। गॅस बारीक केला होता। मस्त असं तेल सुटस्तवर बघा परतून घ्यायचं चांगलं। मसाले टाकताना गॅस मी बारीक केला होता आणि मसाले टाकल्यावर हलवल्यावर परत मी गॅस केला होता मीडियम। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण कांदा लसूण मसाल्याला आपलं मीठ असतं। तुम्ही जो वापरते त्या पद्धतीनं मग मीठ टाकायचं। छोटे 1.5 चमचा टाकलेला आहे। मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत मसाला सगळा झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं होतं, चिकन टाकून घेतलेलं आहे। आता ह्या मसाल्यामध्ये काय करायचं, 1-2 मिनटं परतून घ्यायचं चांगलं। 2 मिनटं बघा चिकन चांगलं मी मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। आपण जे लसूण आलं पेस्ट जे टाकलं होतं ना, थोडीशी त्यात टाकली होती हिरवी मिरची पोपटी कलरची। त्यात पण मी थोडीशी कवळी देठ अशी मी घेतलेली होती। त्यात काय करणार आहे माहिती का, मी थोडंसं पहिलं गरम पाणी टाकणार आहे। नाही टाकलं तसं जरी झाकण ठेवलं ना तरी पण पाणी खूप सारं सुटतं, पण तरी पण मी थोडंसं पाणी टाकणार आहे। हलवून घेते। गरम पाणी टाकल्यानंतर सुद्धा मी काय केलं होतं माहिती आहे का, 1 मिनिटभर मीडियम गॅसवर असं चांगलं परतून घेतलं होतं। त्याच्यामध्ये गॅस आता मी एकदम बारीक करणार आहे, जरी नाही केला तरी चालेल। मग काय करायचं, असं मीडियम गॅसवरच तुम्ही याच्यामध्ये पाणी अजून गरम ओतू शकता। पण मी काय करणार आहे, बारीक गॅस करून 10 मिनिटासाठी मी हे शिजून देणार आहे, की जेणेकरून चिकनमध्ये हा मसाला चांगला मुरला जाईल आणि आपल्याला रस्सा खायला खूप चविष्ट लागेल। चिकन आपण झाकून ठेवलं होतं, तर झाकण काढून घेऊया। असं आपण ठेवलं की नाही झाकण ह्याच्यामध्ये शिजून दिलं की नाही, की ह्या चिकनमध्ये काय होतं, हा मसाल्याचा पूर्ण अर्क मुरतो आणि खूप चविष्ट लागतं। जर झटपट बनवायचं असेल तर वाटण करून तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। जर तुम्हाला ह्याचा रस्सा नसेल बनवायचा, असं लपथबं पाहिजे असेल तर एवढं पण ठीक राहील चवीला। फक्त मग काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मीठ कमी टाकायचं, कारण आपण रस्स्याच्या प्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि मिरची जे आपण कांदा लसूण मसाला जे वापरलेला आहे ना, तो रस्स्याप्रमाणे वापरलेला आहे। मग तुम्ही मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला वापरत असाल तर मग थोडंसं कमी वापरायचा, कारण की आपण एवढं जर ठेवायचं असेल, तुम्हाला लपथबं जर ठेवायचं असेल तर। आता मी याच्यामध्ये पाणी कधी पण अशा काय करतो ना आपण रस्स्याच्या, तर पाणी गरमच वापरायचं। तर मी एका साईडला कधी पण गरम पाणी ठेवते। तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ओतायचं। मिक्स करून घेते। खाली गॅस मीडियम आहे आपला। मिक्स करून घेतलेलं आहे। आपण एकूण टोटल ह्याच्यामध्ये 2 ग्लास मी पाणी फक्त ओतलेलं आहे, त्यापेक्षा जास्त पाणी ओतलेलं नाही आहे। ग्लास दाखवते, अशा आकाराचा आहे। आता ह्याला काय करायचं आहे, 15 मिनटं बारीक गॅसवर जरी उकळत ठेवलं तरी चालेल, म्हणजे शिजवून घेऊया चांगलं। जर पाहिजे असेल तर झाकण असं ठेवायचं। तर मी असं झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर मी शिजवून घेणार आहे। झाकण ठेवलं तर बघा असं तिरका आपण मस्त बघा रस्सा झालेला आहे आणि अशा पद्धतीत तरी पण आलेली आहे याला। आता तुम्हाला ही जर अजून पातळ पाहिजे असलं तर पातळ करू शकता। अशा पद्धतीत रस्सा आहे आणि हे जे वाटण का नाही पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते कसं करायला पाहिजे, किती केलं पाहिजे, किती टिकल। मस्त चविष्ट असा हा रस्सा होतो बरं का, करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।